नमस्कार मित्रांनो, मी ॲडव्होकेट विकास पुन्हा आपल्या सगळ्यांचं आमच्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। मित्रांनो, आपण मागच्या लेक्चरमध्ये प्लेटो यांच्याबद्दल, त्यांच्या जीवनचरित्राबद्दल माहिती घेतली। त्याचप्रमाणे प्लेटोंवर सॉक्रेटिस यांच्या विचारांचा किती मोठा प्रभाव होता। त्याप्रमाणेच तत्कालीन ग्रीसमध्ये घडणाऱ्या ज्या काही घटना होत्या, त्यामध्ये ॲथेन्स आणि स्पार्टनचं जे युद्ध झालं होतं, त्याचाही त्यांच्यावर जो प्रभाव पडला होता त्याबद्दल आपण जाणून घेतलं। तर मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण प्लेटोंचे जे त्यांनी आयडियाज सांगितलेले आहेत किंवा त्यांनी ज्या काही कल्पना मांडलेल्या आहेत, त्यांच्या त्या आयडियांबद्दलचे विचार आपण आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत। मित्रांनो, प्लेटो असं म्हणतात की आयडियाज जे असतील किंवा आयडियल्स जे असतील, पुढे ते थिअरी ऑफ फॉर्म्स म्हणजे त्यांच्या जे आयडिया आहेत त्या फॉर्मच्या अनुषंगाने सुद्धा मांडण्याचा प्रयत्न करतात आणि ते व्यक्तीचं जीवन समृद्ध करण्यासाठी या आयडियाची उत्पत्तीचं ते समर्थन करतात किंवा त्या आयडिया असल्या पाहिजेत किंवा असतात असं ते म्हणतात। प्लेटो असं सांगतात की सर्वप्रथम थिंक मोर, त्यानंतर लेट युअर लवर चेंज यू, त्यानंतर ते म्हणतात की डिकोड द मेसेज ऑफ ब्युटी आणि त्यानंतर रिफॉर्म ऑफ सोसायटी। अशा चार वेगवेगळ्या मुद्द्यांद्वारे त्यांनी या आयडियांचं विश्लेषण केलेलं आपल्याला दिसून येतं आणि माणसाच्या समृद्ध जीवन जगण्यामध्ये या आयडियांचं किंवा आयडियल्स किंवा ज्या त्यांचे काही ध्येय असतील, तर माणसाचं जीवन हे गुणवत्तापूर्ण होण्यासाठी यांची काय आवश्यकता असते हे त्यांनी समजून सांगण्याचा प्रयत्न केला। त्यांच्या फिलॉसॉफीमध्ये त्यांनी ते मांडलं आहे। मित्रांनो, आपल्याला माहीतच आहे की आपण सुद्धा आपलं जीवन हे अतिशय आयडल पद्धतीनं किंवा अतिशय चांगल्या पद्धतीनं समृद्ध जीवन जगण्याची प्रत्येकाला ही अपेक्षा असते, इच्छा असते आणि त्यासाठी मनुष्य हा वेगवेगळ्या आयडिया किंवा वेगवेगळ्या कल्पना हा करत असतो। जसं आपण एखादा कोणी विद्यार्थी असेल जो पदवी किंवा पदव्युत्तरचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर जो कॉलेज जीवनातून बाहेर जातो आणि त्याला काही मटेरियलिस्टिक थिंग्स किंवा ज्या काही भौतिक गोष्टीची उपलब्धता व्हावी किंवा त्यामध्ये आपलं जीवन सुसंपन्न व्हावं अशी प्रत्येकाची इच्छा असते। काही म्हणतील की आपण IIT IIM मध्ये गेलो पाहिजे, कोणी डॉक्टर, इंजिनियर्स, लॉयर्स वगैरे झालं पाहिजे, त्या अनुषंगाने आपलं जीवन समृद्ध झालं पाहिजे। कोणी म्हणतील की आपण ॲपलसारख्या, IBM सारख्या, गुगलसारख्या मोठमोठ्या कंपन्यांमध्ये काम करून आपलं जीवन समृद्ध केलं पाहिजे। दुसऱ्या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल की कुणी एखादा अशी अपेक्षा करू शकतो की आपण IAS IPS झालो पाहिजे, आपण एक मोठे अधिकारी झालो पाहिजे, त्यानंतर आपण मंत्री वगैरे झालो पाहिजे आणि त्या माध्यमातून आपण समाजात बदलाव आणले पाहिजेत आणि आपलं जीवनही सुखकर केलं पाहिजे। आणि अशा या गोष्टींसाठी ते वेगवेगळ्या आयडिया हे करत असतात, वेगवेगळ्या कल्पनांची ते निर्मिती करत असतात। एक गोष्ट मित्रांनो या ठिकाणी ही सुद्धा ध्यानात घेण्यासारखी आहे की आयडियाज आर इटर्नल आणि आयडियाज आर चेंज टाईम टू टाईम, म्हणजे वेळेनुसारच ह्या आयडियासुद्धा जशी वेळ बदलत गेली तशा त्या बदलत जात असतात। आयडियासुद्धा ह्या अनित्य असतात असंही प्लेटो म्हणतात। यामध्ये त्यांनी जी पहिली गोष्ट सांगली की थिंक मोअर, यामध्ये ते म्हणतात की माणसाने, व्यक्तीने जास्तीत जास्त विचार करायला पाहिजे, जेणेकरून विचार क्षमता, व्यक्तीने त्याची विचार क्षमता, त्याची आकलन क्षमता वाढवली पाहिजे। सत्य जाणून घेण्यासाठी विचार करणं हे अतिशय आवश्यक आहे असं ते म्हणतात। प्लेटो असं सांगतात की व्यक्तीने स्वतःमध्येच फिलॉसॉफर असायला पाहिजे आणि या सगळ्यांमध्ये ज्ञान ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे, ज्ञानाची अतिशय महत्त्वाची भूमिका आहे असं प्लेटो सांगतात। एक मनुष्य हा दुपारी 12 वाजण्याला दुपारचे 12 वाजले असं म्हणतो, मात्र त्या ठिकाणी 10 इतर मनुष्य आले आणि त्यांनी जर सांगितलं की आता दुपारचे नव्हे तर रात्रीचे 12 वाजलेले आहेत, मात्र तरीही आपण जे सत्य आहे ते स्वीकार केलं पाहिजे आणि सत्याला सत्य म्हणूनच मांडलं पाहिजे। लोक कुणी काहीही म्हणत, मात्र आपण हे सत्य म्हणून स्वीकार केलं पाहिजे आणि त्यासाठी खरं ज्ञान असण्याची आवश्यकता आहे असं प्लेटो सांगतात। प्लेटो म्हणतात की विचार केल्यानं ह्या सगळ्या गोष्टी शक्य होतात। वस्तूंना व्यवस्थितरित्या समजून घेण्याची शक्ती माणसांमध्ये ही ज्ञानानं तयार होते आणि विचार केल्यानं मानव जीवनात उच्च पातळी गाठू शकतो। ट्रान्सेंडन्सची परिस्थिती अर्थात एक सुप्त अवस्था किंवा समाधीची अवस्था ही अनुभवाला मिळते असं प्लेटो सांगतात। आपल्याला माहीतच आहे की भारतीय संस्कृतीमध्ये, हिंदू संस्कृतीमध्ये आपण असं म्हणतो की शरीर हे प्रकृतीपासून बनलेलं आहे आणि ते भौतिकतेला आकर्षित करते। मात्र प्लेटो सांगतात
की व्यक्तीने विचार करायला हवा, स्वतःला समजून घ्यायला हवं, त्यासाठी ज्ञान आत्मसात करायला हवं. प्लेटो असं म्हणतात की आपण तेव्हाच विचार करू शकतो ज्यावेळेस आपल्याकडे ज्ञान असेल, आणि ज्ञान एवढ्या मोठ्या प्रमाणात घ्या की जेणेकरून तुमच्या भावनांना ते सप्रेस करेल, त्यांना दाबून टाकेल. आणि प्लेटो असं म्हणतात की मग त्यानंतर तुमच्या व्यक्तित्वामध्ये जो अतिशय चांगल्या प्रकारचा बदल घडून येईल, जो तुम्हाला अनुभवायला मिळेल. कारण भौतिकतेच्या पलीकडे जाऊन तर्कशील बनल्याने किंवा ज्ञानाने समृद्ध झालेल्या मनुष्याचे आयुष्य हे अतिशय समृद्ध असते, चांगल्या उच्च पातळीचे असते, असं प्लेटो सांगतात. प्लेटोच्या म्हणण्यानुसार व्यक्ती हा प्रेमळ आहे, शिवाय तो नेहमीच जीवनात चांगलं घडेल याचीच स्वप्न पाहतो, आणि तशाच तो कल्पना स्वप्नात सुद्धा मांडतो, आणि वास्तविक जीवनातसुद्धा अशा चांगल्या कल्पनांवरती, आयडियांवरतीच मनुष्याचा फोकस असतो, असं प्लेटो सांगतात. प्लेटो म्हणतात की लेट युअर लवर चेंज यू. म्हणजे प्रेमामध्ये प्लेटो असं म्हणतात की प्रेमामध्ये कुठल्याही प्रकारच्या एक्सपेक्टेशन असता कामा नये. लव इज नॉट अबाउट एक्सपेक्टेशन्स. आणि ते म्हणतात की नात्यात अपेक्षा वाढल्या की नाती तुटतात, नाती दुरावतात. प्लेटो पुढे सांगतात की तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीला अंतर्बाह्य बदललं पाहिजे, ती चांगली व्यक्ती असली पाहिजे, त्यासाठी चांगल्या व्यक्तीची निवड करा, ती शिक्षित असलीच पाहिजे, याची आवश्यकता नाही, असे प्लेटो सांगतात. आणि त्यामध्ये त्या व्यक्तीमध्ये असे गुण असले पाहिजेत ज्या गुणांचा तुम्हाला शोध आहे, आणि जेणेकरून ते तुमचे गुण असतील, त्यांची क्वालिटी असेल किंवा जी गुणवत्ता असेल, हे तुम्ही दोघांचीही एक्सचेंज करू शकता. या गुणवत्तेचं किंवा त्या गुणांचं तुम्ही जीवनामध्ये आदानप्रदान करू शकता, जेणेकरून तुमची लाईफ सक्सेसफुल होईल, जेणेकरून तुमची लाईफ ही प्रगत होईल, असे प्लेटो सांगतात. या पुढे जाऊन प्लेटो असं म्हणतात की डिकोड द मेसेज ऑफ ब्युटी. याचा अर्थ ते म्हणतात की छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सुंदरता आहे, आणि ही सुंदरता शोधण्याचा मनुष्याने प्रयत्न केला पाहिजे. प्रकृतीच्या अनेक गोष्टींमध्ये सुंदरता आहे, असं प्लेटो म्हणतात. ते उदाहरण देतात की समुद्राचं खवळणं बघा. एका ठिकाणी एका वेळेला समुद्र खवळतो आणि त्याचं उग्ररूप धारण करतो, तर दुसऱ्या क्षणामध्ये समुद्र कसा शांत असतो, अतिशय संयमी असतो, आणि ही निसर्गाची, प्रकृतीची सुंदरता आहे. प्लेटो पुढे असे सांगतात की संध्याकाळी जे सूर्यास्त होतो, तर ते जे क्षण असतात, ते जे मनमोहक दृश्य असते, त्याची तुम्ही सुंदरता अनुभवायला हवी. आणि म्हणून मनुष्याच्या भावभावनांना, त्याच्या जीवनाला, विचारांना समृद्ध करण्यासाठी ही ब्युटी जी आहे किंवा हे नैसर्गिक सौंदर्य जे आहे, हे पाहण्याचं आणि ते आत्मसात करण्याचं प्लेटो सांगतात, जेणेकरून मनुष्य जीवन त्याच्याने सुंदर होईल. आणि म्हणून प्रकृतीच्या सौंदर्याचं सुद्धा ज्ञान माणसांनी घ्यायला हवं, असं प्लेटो सांगतात. पुढे रिफॉर्म्स ऑफ सोसायटीमध्ये प्लेटो सांगतात की समाजाला बदललं पाहिजे, आणि समाजाला अशा प्रकारे बदललं पाहिजे की समाजात चांगली आयडियल्स रुजतील, तयार होतील, चांगली ध्येय असतील, समाजात चांगली प्रतीकं असतील, फिलॉसॉफर्स असतील. आणि प्लेटो ह्यासाठी स्पार्टन्स म्हणजे अथेन्स आणि स्पार्टनमध्ये युद्ध झालं होतं, त्याचं ते उदाहरण देतात. पुढे एका ठिकाणी सॉक्रेटिस असं म्हणतात की पॉलिटिशियन्स यांनी फिलॉसॉफर असायला पाहिजे, आणि जो पॉलिटिशियन फिलॉसॉफर नाही, तो जो त्या पद्धतीने विचार करू शकत नाही, तो पॉलिटिशियन काहीच कामाचा नाही. मित्रांनो, पुढे प्लेटो हे त्यांचे जे थिअरी ऑफ फॉर्म्स आहेत हे मांडतात. अर्थात जे आयडियल्स जे असतात किंवा जे आपल्या आयडिया असतात, ते फॉर्मच्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न करतात. त्याला फॉर्म्स म्हणजे असे वेगवेगळे रूपकं ते देतात. यालाच काही ठिकाणी प्लुटोनिझमसुद्धा म्हणतात. अर्थात प्लुटोनिझममध्ये ह्या सगळ्या गोष्टी अंतर्भूत होतातच. तर हे फॉर्म काय आहेत किंवा हे आयडियाज काय आहेत? अर्थात ते संपन्न आयुष्य जगायचं असल्यास, परमात्मासोबत किंवा प्रकृतीसोबत एकरूप व्हायचं असल्यास, आपल्याला या फॉर्म्स किंवा आयडियाज ह्या समजून घ्याव्या लागतील. तर मित्रांनो, हे फॉर्म्स म्हणजे काय? तर हे फॉर्म्स म्हणजे दुसरं तिसरं काही नसून हे सेट ऑफ इन्स्ट्रक्शन्स आहेत, असं प्लेटो सांगतात. आणि ह्या इन्स्ट्रक्शन्स कशा आहेत त्यासाठी ते उदाहरण देतात की आपला जो मित्र असतो, तो अतिशय आपण चांगल्या स्वभावाचा आपण मित्र निवडतो. मित्र आपल्या तोंडावर आपल्या चुका काढतो, जेणेकरून आपल्या जीवनामध्ये हे पॉझिटिव्ह किंवा चांगल्या पद्धतीनं परिणामकारक परिवर्तन घडण्यास मदत होईल. मित्र हा त्याच्या मनात आपल्याबद्दल कुठलीही वाईट भावना ठेवत नाही. आणखी उदाहरणादाखल आपल्याला असंही सांगता येईल की आपण जी परीक्षा देतो, यासाठी आपण स्टडी करतो, अभ्यास करतो. हे अभ्यास करणं किंवा त्यातल्या त्या स्मार्ट स्टडी करणं किंवा सिलेबसची आणि सगळ्याची जी पुस्तकं असतील, ही आपल्याला कोणती पुस्तकं लागतात,
काय काय पद्धतीचा आपल्याला अभ्यासक्रम लागतो, या पद्धतीची जे काही इन्स्ट्रक्शन्स असतात, जे काही माहिती असते, हे खऱ्या अर्थानं फॉर्म्स असतात असं आपल्याला प्लेटोच्या भाषेत सांगता येईल. आणि हे जे आयडियल्स असतात किंवा जे सेट ऑफ इन्स्ट्रक्शन्स असतात, हे आपल्याला उच्च प्रतीचं जीवन मिळवून देण्यासाठी सहाय्यभूत असतात असं आपल्याला सांगता येईल. जे काही आयडियाज असतात याबद्दल आपल्याला असं म्हणता येईल की मनुष्य हा अतिशय आयडियलिस्टिक किंवा सर्वोच्च पातळीचं जीवन जगण्यासाठी कायम प्रेरित असतो. आणि आपल्याला असं म्हणता येईल की जसं इस्लाम या धर्मामध्ये कुराण असेल किंवा प्रॉफेट मुहम्मद असतील, पैगंबर साहेब असतील, की यांच्या ज्या टीचिंग्स आहेत, त्यांची जी शिकवण आहे, ही इस्लाम धर्म मानणाऱ्या बांधवांना ती सर्वोच्च असते. त्याचप्रमाणे ख्रिश्चनिटीमध्ये जे बायबल आहे आणि बायबलची जी काही टीचिंग्स आहेत, ज्या काही शिकवणी आहेत, त्या ख्रिश्चनिटीमधल्या बांधवांना, ख्रिश्चन बांधवांना त्या सर्वोच्च ते मानतात. त्याचप्रमाणे हिंदुइझममधले जे काही फॉलो करणारे आहेत, हिंदुइझमला फॉलो करणारे आहेत, ते भगवद्गीता किंवा रामायण यांच्या ज्या टीचिंग्स आहेत त्यांना ते सर्वोच्च मानतात. लॉर्ड रामा किंवा कृष्णा, भगवान राम किंवा भगवान श्रीकृष्ण यांच्याप्रमाणे उच्च जीवन जगण्याचा आपला प्रयत्न असला पाहिजे, यासाठी ते कायम प्रेरित असतात आणि तसे ते प्रयत्नपूर्वक जीवन जगण्याचा प्रयत्न करत असतात. पुढे थेअरी ऑफ फॉर्म्समध्ये प्लेटो असं म्हणतात की वस्तूंना किंवा घटनांना जसंच्या तसं ॲज इट इज आपण पाहायला पाहिजे. मात्र वस्तू किंवा घटना निरंतर बदलतात, त्यात बदला होत जातो, त्या अनित्य असतात असंही प्लेटो सांगतात. आणि म्हणून ऑब्जेक्टला ऑब्जेक्ट म्हणूनच पाहिलं पाहिजे, अर्थात त्यासाठी व्यक्तींनी जास्त भौतिक किंवा मटेरियलिस्टिक होता कामा नये असं प्लेटो समजावून सांगतात. प्लेटो एका रूपकाच्या माध्यमातून, एका उदाहरणाच्या माध्यमातून हे समजून सांगतात. आपल्याला माहीतच असेल की त्यांचं जे ॲलिगरी ऑफ द केव हे पुस्तक आहे, तो जो थॉट आहे त्यात ते जीवनाला एका गुहेची उपमा देतात आणि त्याचं सांगतात की या गुहेमध्ये काही कैदी बंदी आहेत, काही कैदी आहेत, त्यांचा जन्म गुहेतच झालेला आहे, त्यांना गुहेत बांधून ठेवण्यात आलेला आहे. आणि या गुहेमध्ये सूर्याची किरणं येतात, सूर्याचा प्रकाश येतो, मात्र आणि त्या सूर्यप्रकाशाने त्यांना काही वेगवेगळ्या, त्या कैद्यांना काही वेगवेगळ्या छाया दिसतात, सावल्या दिसतात, मात्र ते त्या सूर्याला पाहू शकत नाहीत. उदाहरणादाखल असं म्हणतात की गुहेबाहेर काही व्यक्ती काही पपेट्सचा, काही बाहुल्यांचा खेळ दाखवतात आणि त्यांच्या सावल्या ह्या कैद्यांना आतमध्ये दिसतात आणि जे कैदी असतात हे त्या सावल्यांनाचं खरं वास्तव आहेत असं त्यांना समजतं. आणि या कैद्यांसाठी प्लेटो असा फ्रेज वापरतात की हे जे आहेत हे मॅन इन चेन आहेत, अर्थात हे मॅन इन चेन म्हणजे खऱ्या आयुष्यातले ऑर्डिनरी पीपल आहेत असं त्यांना सुचवायचं असतं. आणि हे जे ऑर्डिनरी पीपल आहे, जे सामान्य जनता आहे, ही एका साखळीने बंद आहे. ते पुढे असं सांगतात की यांना पॉलिटिक्सच्या माध्यमातून जे समजावलं जातं तेवढंच ते समजतात, मात्र या गुहेच्या बाहेर जेव्हा हे लोक येतात, जेव्हा हे कैदी येतात, जसं ते कैदी त्या सूर्याला बघतात, तसंच खऱ्या आयुष्यामध्ये मनुष्य हा रिझन आणि क्वेश्चन करायला लागतो, हा तर्क आणि प्रश्न करायला लागतो आणि आयुष्याच्या अंधकारातल्या त्या गुहेतून तो बाहेर येतो आणि तिथे खऱ्या अर्थानं आयडियाज आणि फिलॉसॉफी जन्म घेते, त्यांचा उदय होतो, त्यांचं अस्तित्व तयार होतं असं प्लेटो म्हणतात. म्हणजे प्लेटो असं सांगतात की मॅन इन चेन अर्थात ऑर्डिनरी पीपल, सामान्य जनता, ती चेन खुली होते विचारांच्या माध्यमातून. ते रिझन करायला लागतात, शिकतात, ते प्रश्न विचारायला शिकतात, ते तर्क द्यायला शिकतात आणि मनुष्य हा फिलॉसॉफर होतो आणि हा उच्च पातळीचं आदर्श जीवन जगायला लागतो असं प्लेटो सांगतात. पुढे शासनाची व्यवस्था समजून सांगतानाही प्लेटो काही व्हर्च्यूज सांगतात, काही आयडियाज सांगतात. त्या संदर्भात त्याचं म्हणतात की शासन व्यवस्थेमध्ये गव्हर्निंग, प्रोटेक्टिव्ह आणि प्रोडक्टिव्ह अशा प्रकारचे 3 वेगळ्या प्रकारच्या संस्था कार्यरत असतात. आणि समाजामध्ये किंवा शासन प्रकारात जसे गव्हर्निंग हे रूलर्स असतात किंवा ते फिलॉसॉफर किंग्स असतात, यांच्या जे काही व्हर्च्यू असतात, यांचे जे काही मूल्य असतात, ते मुख्यतः नॉलेज किंवा विजडम हे आहेत. त्यापुढे जे प्रोटेक्टिव्ह करणारे असतात, संरक्षण करणारे वॉरियर्स किंवा गार्डियन्स, यांचं जो व्हर्च्यू आहे तो करेज आहे असं ते म्हणतात. आणि प्रोडक्टिव्ह जो काही भाग असेल समाजातला, त्याला ते जे वर्कर्स असतात, ज्यात लेबरर्स, कार्पेंटर्स इत्यादी येतात, ते निर्मिती करणारे असतात, ते शांत आणि संयमी स्वभावाचे मॉडरेट
पीपल असतात असं प्लेटो सांगतात. आणि या सर्वांमधून समाजात ते जस्टिस किंवा न्यायाची स्थापना करण्याचा प्रयत्न करतात. मित्रांनो, या आयडिया संबंधीच्या किंवा विचार करण्याच्या संबंधीच्या बाबतीत प्लेटोनी जी काही फिलॉसॉफी सांगितलेली आहे आणि यावरच खऱ्या अर्थाने त्यांनी पुढे त्यांची आदर्श राज्याची संकल्पना असेल किंवा त्यांची न्यायाची संकल्पना असेल ती मांडण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. तर या आजच्या आयडियाच्या माध्यमातून आपण त्यांची फिलॉसॉफी ही संक्षिप्त स्वरूपाने समजून घेतली. पुढच्या लेक्चरमध्ये आपण त्यांची आदर्श राज्याची संकल्पना आणि न्यायाची संकल्पना समजून घेऊ. तर भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. धन्यवाद.